पालिकेअंतर्गत अतिक्रमण हटाव जी मोहीम सुरू आहे तिथेच आपण आता आहोत। बदलापूर पश्चिम विभागामध्ये आपण आहोत। आता वालवली परिसरामध्ये वालवली नाक्यावर आपण आहे। जर आपण इथलं दृश्य बघितलं तर आज थोडंसं कुठेतरी जास्त मनाला लागणारं हे दृश्य आहे। भरपूर जणांचं आज जास्त प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण बघतो आहे बदलापूर पूर्व विभागामध्ये सुद्धा असंच अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होती आणि भरपूर जास्त प्रमाणात नागरिकांचं नुकसान झालेलं होतं। परंतु कुठेतरी जर एका दृष्टीने बघितलं तर अतिक्रमण हटाव ही मोहीम चांगली आहे असं बोलायला हरकत नाही। परंतु ज्यांनी कोणीही अतिक्रमणमध्ये गाडी वगैरे लावलेली आहे त्यांनी स्वतः याची काळजी घ्या की तुमचं स्वतःचं काही नुकसान होणार नाही। लवकरात लवकर तुमचे जे गाडे वगैरे असतील किंवा हातगाडी असतील दुकानं असतील जे अतिक्रमणमध्ये आहेत ती कृपा करून तुम्ही ती हे करा, काढून टाका, कारण जेणेकरून तुमचं काही नुकसान व्हायला नको। त्यासाठी जर आपण इथे बघितलं तर भरपूर जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, खूप नुकसान झालेलं आहे। परंतु अतिक्रमणमध्ये ती गाडी होती त्यामुळे आपण काय बोलावं ते खरंच समजत नाहीये। तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही नक्कीच देत चला। अक्षरशः संपूर्ण छत सुद्धा तोडलेली आहेत। पूर्ण जी दुकानं होती जी अतिक्रमणमध्ये होती ते पूर्ण ती दुकानं इथे तुटलेली आहे। छत सुद्धा विस्कळीत झालेले आहे। काही ठिकाणी तर थोड्याफार प्रमाणामध्ये मला पाईपलाईन सुद्धा फुटलेली इथे आपल्याला आढळून येते आहे, जेणेकरून आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणी आता वाहत आहे। परंतु हरकत नाही। काय वाटतंय तुम्हाला, तुमच्या प्रतिक्रिया काय आहे ते सुद्धा द्या। जर आपण बघितलं तर या अतिक्रमणला एका तऱ्हेने बघितलं तर दोन पैलूही आलेले आहेत। वाहतूक कोंडी काय होते समजत नाहीये। नागरिक अक्षरशः गर्दी करत आहे। हे जे अतिक्रमण आहे ते बघण्यासाठी नागरिक गर्दी करत आहे आणि त्याचमुळे सगळ्याच परिसरामध्ये इथे गर्दी व्हायला लागली आहे। वाहतूक कोंडी होते आहे। पुढे जाऊन बघूया आपण 3 जेसीबी इथे होते। आपण बघितलं 3 जेसीबींनी मिळून इथे अतिक्रमणमध्ये जितकीही दुकानं होती ती सगळी दुकानं तोडून टाकलेली आहेत। तर तुम्हालाही विनंती आहे जर तुमचंही दुकान अतिक्रमणमध्ये असेल तर कृपा करून, आम्हाला नाही वाटत की तुमचं नुकसान झालं पाहिजे, बोलणार तुम्ही, तर तुम्हालाही वाटत असेल तुमचं दुकान जर अतिक्रमणमध्ये आहे तर कृपा करून तुम्ही ते काढून टाका, कारण कोणालाही आवडणार नाही तुमचं काही नुकसान झालं तर। जर आपण बघितले तर भरपूर जणांची नुकसान झालेली आहे आणि अक्षरशः आपला मराठी माणसाचं सुद्धा खूप जास्त प्रमाणात नुकसान झाल्याचं आढळून येत आहे इथे आपल्याला। तर कृपा करून बघा हे दृश्य, खरंच आज मनाला लागणारं हे दृश्य आहे कुठेतरी। तर असं अतिक्रमणमध्ये आहे त्यामुळे आपण काहीही बोलू शकत नाही। मध्ये जाऊन बघूया आपण काय झालेलं की यांना सांगण्यात आलं होतं मे बी की आता अतिक्रमण चालू आहे, माहिती होतं त्यांना पण की तुम्ही सरकवून टाका, जे हातगाडे असतील किंवा तुमचे गाडे वगैरे असतील तर ते अक्षरशः तुम्ही बाजूला काढा। परंतु ज्यांनी लवकर दखल घेतली नाही किंवा नाही काढलं त्यांनी त्यांचे गाडे वगैरे हातगाडे दुकानं नाही हटवली तर अशा पद्धतीचं नुकसान इथे झालेलं आहे हे आपल्याला दिसतंय। जर आपण बघितलं तर आज अक्षरशः इथे गुरुवारचा आठवडी बाजार सुद्धा होता त्या परिसरामध्ये, तो सुद्धा आज आपल्याला लागलेला दिसत नाहीये। असं वाटतंय आता तो बाजार सुद्धा बंद होऊ शकतो की नाही काय सांगता येत नाही, तत्काळ आपण निर्णय नाही घेऊ शकत। परंतु आज तरी तो बाजार इथे अतिशय कमी प्रमाणामध्ये आहे। भरपूर जास्त नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर पालिकेने जे आहे इथे तीव्र कारवाई केलेली आहे। पण एका दृष्टीने हे चांगलंही आहे, एका दृष्टीने वाईटही आहे। वाईट याच्यासाठी की नुकसान झालेलं आहे आणि चांगलं यासाठी की वाहतूक कुठेतरी आता आटोक्यात आणण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न करण्यात येत आहे। पालिका कुठेतरी ऍक्शन मोडवर आहे आता। प्रत्येक गोष्टीला चांगले आणि वाईट दोन्ही पैलू असतात। जर आपण बघितलं तर वालवली नाक्यावरच्या परिसरामध्ये आपण आहोत। खरं तर खूप जास्त प्रमाणात अतिक्रमण वाढत चाललं होतं इथे। आता ते असं वाटत नाही की आता परत अतिक्रमण होईल। जास्त प्रमाणात जर आपण बघितलं ना तर आपले रिक्षा चालक मित्रच इथे भरपूर जास्त खुश असणार आहेत, कारण त्यांना आता कुठेतरी येण्या जाण्यासाठी मोठा रस्ता मोकळा मिळणार आहे। बघा संपूर्ण अतिक्रमणच होतं इथे, पूर्ण अतिक्रमण होतं
आणि ती सगळीच दुकानं इथे हटवण्यात आलेली आहेत. 3-3 JCB लावून, अक्षरशः 3-3 JCB लावून इथे पालिकेने त्यांचं काम केलेलं आहे. परंतु आता बघूया की पालिका किती दिवस असंच ठाम त्यांचं काम करत राहते आणि किती दिवस ही मोहीम चालणार आहे. तर अशी विनंती करण्यात येते आहे, ज्यांचं भरपूर जास्त प्रमाणात नुकसान होतं आहे, जो हातमजुरीवाला वर्ग आहे आपला, ज्यांचं हातावरती पोट असतं, तर त्यांना याची भरपाई दिली पाहिजे असंही बोलण्यात येतं आहे. आणि त्यांच्यासाठी काहीतरी जागा कुठेतरी पालिकेने उपलब्ध करून दिली पाहिजे, जेणेकरून आपला जो गोरगरीब वर्ग आहे त्याची काहीतरी सोय होईल. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा. थोडंसं बोलणार का तुम्ही? संतप्त वर्ग आहे, आपण त्यांचं कव्हर नाही करूया, नाहीतर संतापलेला आहे काही काय, कारण नुकसान झालंय खरंच भरपूर जणांचं. पण काय करणार, अतिक्रमणमध्ये आहे म्हटल्यावरती आपण काही करू शकत नाही. दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला आपले बदलापूरच्या माध्यमातून. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर स्वप्नालीसह. वाहतूक कुठेतरी आटोक्यात येऊ शकते का, काय वाटतं तुम्हाला? हा आपला जर आपण इथून पुढचा रस्ता बघितला ना, तर हा जाऊन उल्हास नदीला मिळतो. आपल्या वालवली नदीचा, उल्हास नदीचा पूल आहे, आपला वालवलीचा पूल आहे. आणि इथून हा प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होत असते इथून जर तुम्ही बघितलं तर. आता बघूया, बाजूला काढलेले असेल तरी आतून आणून तोडत आहे. होऊ शकतं बहुतेक त्यांना असं वाटत असावं की परत ज्यांनी मध्ये नेऊन गाड्या ठेवलेल्या आहेत ते परत संध्याकाळी गाड्या आणून लावतात, पण नाही गेलं पाहिजे असं, कारण नुकसान होतं आहे. परंतु नागरिकांनीही किंवा जेही अतिक्रमणमध्ये गाड्या लावत आहे किंवा हातगाड्या लावत आहे, दुकानं लावत आहे, त्यांनी याची काळजी घ्या. जर पालिका एवढी तीव्र मोहीम राबवत आहे तर तुमचं नुकसान व्हायला नको. जर आपण इथून बघितलं ना पुढे, तर आता तो पण रस्ता दाखवतो तुम्हाला. अक्षरशः तिकडे सुद्धा संपूर्णपणे तोडफोड करण्यात आलेली आहे. आणि तोडफोडच्या अगोदर नागरिकांनीच सगळं जे अतिक्रमणमध्ये शेड वगैरे होती ती सगळी त्यांनी स्वतःच काढून टाकलेली आहेत. आपण आता पुढेही जाऊया, पुढे जाऊन बघूया आपण. ही अतिशय कठीण परिस्थिती या रस्त्यावरती. हा वालवलीचा परिसर आहे. इथे आपली उल्हास नदी, या दिशेला उल्हास नदी, आपली इथे उल्हास नदी आहे. आणि उल्हास नदीपासून जर आपण समोर आलं ना, तर हा आपला वालवली नाका. अतिशय वाहतूक कोंडी व्हायची इथे, कारण संपूर्ण रस्त्याच्या आजूबाजूने अतिक्रमण होते. इथे नुकसान झालेलं आहे भरपूर जणांचं, त्याबद्दल बघू आता काय करता येईल. मी तरी काय बोलू शकते किंवा आम्ही तरी काय बोलू शकतो. तो नाही व्हायला पाहिजे, नुकसान कोणाचंच नको व्हायला पाहिजे. शेवटी एक गोरगरीब वर्ग आहे आपला. ते बघा, त्या मावशी आहेत तिथे फळ विक्रेत्या. आता समजा त्यांनी फळं भरली असतील, आज ती नाही विकली गेली तर उद्या त्यांना काय करतील त्या फळाचं, त्यांचं तेवढं नुकसान होणार. मावशींबरोबरच भरपूर असे बघा, इथे पण एक मावशी आहे ज्या फळं लावतात वगैरे. त्यांना मागे तरी कमीत कमी जागा दिली पाहिजे, कुठेतरी छान जागा पालिकेने दिली पाहिजे. तर पालिका देते. मागेही पालिकेने गेल्या काही वर्षांपूर्वी जागा दिली होती, तर पालिकेने तसं यंदाही काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. आपण तिथे जरा एक चक्कर मारून येऊया. मॅडम थोडा एक मिनिट बोलणार तुम्ही? माईक मध्ये बोलणार? काय बोलायचं? बदलापूर महानगरपालिकेमध्ये 2013ला पैसे भरलेले आहेत. थांबा, परत बोलूया. थांबा. तर एक नागरिक आहेत आपल्यासोबत, ते काहीतरी बोलत आहेत. काय बोलणार? बदलापूर नगरपालिकेमध्ये 2013ला पैसे भरले गालेसाठी, भाजी त्याचा धंदा करावासाठी. आज 10 वर्ष झाले, आजपर्यंत त्याचा आम्हाला ताबा भेटलेला नाही. मी बरेच ठिकाणी प्रयत्न केलं, नोटिसा पाठवल्या सगळे, पण आजपर्यंत भेटला नाही. आता धंदा करायचा कुठं? आता तुम्ही धंदा रोडवर केलं तर तोडून टाकता. आम्ही इगली धंदा करायसाठी आम्ही गाळ्यात पैसे भरले संपूर्ण, तरी आजपर्यंत आम्हाला ताबा भेटला नाही. पण त्याच्यावर काय तोडगा आहे का? काय आम्ही काय आत्महत्या करायचं, काय करायचं, धंदा ते काय करायचं? सुभाष शंकर राठोड, गेले 2013चा माझ्याकडे पुरावा आहे, सगळे पेपर आहेत. मी हातगाडी लावायचो, धंदा करायचो, ते पहिले दुकान घ्या, दुकानमध्ये धंदा करा. दुकान घेतलं, सगळे पैसे क्लिअर भरलेत, पण आजपर्यंत मला ताबा नाही भेटलाय. आज 2025 चालू आहे. विचारलं का जाऊन? मी बऱ्याच ठिकाणी हे केलंय, पत्र व्यवहार केलेले, सगळे लेटर आहेत माझ्याकडे.
पहिले 2,000 भरले, नंतर 30,000 भरले. का भरले पैसे? का ते भरले? पैसे गाळ्यात ताबा देतो म्हणून म्युन्सिपाल्टी म्हणलं इगली. तुम्हाला नोटीस काही दिलं का त्यांनी? पावती वगैरे काही पावती बिवती सगळे माझ्याकडे, सगळे पुरावे आहेत आज तुम्हाला. पण नुकसान झालंय का काही? आज बंद करून मी फिरतोय रोडवरती. आता धंदा करणार काय? सगळे आता बंद चालू आहे सगळ्या ठिकाणी. बघा थोडस आमच्यासाठी. आपले बदलापूर मधून आपण लाईव्ह आहोत आता सध्या. चांगल्या वाईट सगळ्याच गोष्टी आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, कारण प्रत्येक गोष्ट नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे हेच आमचं एक आद्य कर्तव्य असतं. जर आज आपण बघितलं तर भरपूर जणांचं इथे नुकसानही झालेलं आहे आणि त्या फक्त त्यांच्या भावना इथे व्यक्त करत आहेत. ते कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण दाखवत आहोत तुम्हाला. त्याचबरोबर पालिकेने एक चांगली मोहीम राबवलेली आहे, ते सुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आता आपण थोडंसं पुढे जाऊया म्हात्रे चौकमध्ये वगैरे, आणि तिथली परिस्थिती काय आहे तेही आपण बघूया. आता बघा इथे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी व्हायची आणि अजूनही सुरू आहे. बघू आता इथलं अतिक्रमण हटवल्यावरती काही होतंय का ते. टर्न घ्या. आपले बदलापूर तर बदलापूर पश्चिम विभागामध्ये आपण आहोत आता. वालवली नाका परिसरामध्ये आपण आहे. वालवली नाकावर आपण आहोत आता. हळू गेलं तरी जेव्हा आपण लाईव्ह करत होतो तेव्हा काही नागरिकांनी त्यांचे प्रश्न सुद्धा मांडलेले आहेत की तुम्हाला विनंती आहे की तुम्ही कमीत कमी रस्त्यांची जी समस्या आहे ती सुद्धा दाखवा. तीही आपण दाखवतच आहोत. वारंवार आपण तेच दाखवत आलेलो आहोत. रस्त्याची जी परिस्थिती आहे, रस्त्याची जी समस्या आहे ती सुद्धा आपण दाखवत आहोत. इथून पुढे गेलो ना आपण तर म्हात्रे चौकामध्ये सुद्धा भरपूर अशी जी दुकानं होती जिथे आपण मागे बघितलं काही महिन्यांपूर्वी एक सिलेंडरचा स्फोट झालेला होता. तर तिथे सुद्धा भरपूर असे अनधिकृत हातगाड्या लागलेल्या होत्या, त्या सुद्धा आज तोडण्यात आलेल्या आहेत. हे रस्त्यांचं पण काम जरा पालिकेने असंच हातात घेतलं तर खरंच खूप छान होईल. काही ठिकाणी भरपूर जास्त प्रमाणात आपले मारुती गायकवाड साहेब यांचं कौतुकही होत आहे आणि ज्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्यांना थोडंसं ऑब्जेक्शनही आहे, येतही आहे. तर आता काय प्रत्येक गोष्टीला दोन पैलू असतात जसं आपण बोललो. तुमचं काय मत आहे याच्यावर तेही सांगा. पालिकेकडून जी कारवाई करण्यात येते ती योग्य आहे का? काय वाटतंय तुम्हाला ते पण सांगा. आपण आता म्हात्रे चौकमध्ये जातो आहे. तिथेही असंच हे बघा पालिकेकडे विनंती आहे, तुम्ही याच रस्त्याने गेले असाल पुढे तर हा रस्ताही जरा व्यवस्थित करा. तर हे बघा पालिकेला पुन्हा एकदा विनंती करत आहोत, तुम्ही हाच रस्त्याने पुढे गेले आहात मांजरली परिसरामध्ये, वालवली नाक्याला ह्याच रस्त्याने गेलेले आहात तर तुम्हाला माहिती असेल हा रस्ता किती घातक आहे आणि नागरिकांना त्रास देतो. तर कृपा करून तुम्ही हा रस्ता जरा व्यवस्थित करावा अशी आम्ही विनंती करतो तुमच्याकडे. बदलापूर पूर्व नंतर पश्चिम विभागामध्ये जे अतिक्रमण आहे ते खूप दूरपर्यंत जाऊन पोहोचलं आहे. हा रस्ता आपण बघत आहात. अक्षरशः आपण वालवली नाक्यापासून आलेलो आहोत. आहेत अजून. हा बघा हा खड्डा. पालिकेच्या गाड्या इथून देखील गेल्या असतील, क्षमा असावी. परंतु जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर आपले बदलापूरच्या मार्फत तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि या रस्त्यावर देखील काहीतरी तोडगा काढा अशीच एक विनंती करतो. हा संपूर्ण रस्ता आहे. अक्षरशः आम्ही पायी नाही येऊ शकत कारण हा पूर्णच रस्ता खराब आहे. पुढचा रस्ता सुद्धा असाच आहे. नको तिथे स्पीड ब्रेकर्स, नको तिथे रस्ते खराब. हा बघा हा पण रस्ता असाच आहे. याच रस्त्याने या तीन बुलडोझर्स गेलेले आहेत. आपले जेसीबी गेलेले आहेत. बुलडोझर नाही गेले, जेसीबी गेले. सॉरी, बुलडोझर जायला पाहिजे खरं तर. जेसीबी गेलेले आहेत
बघा ही आहे दयनीय अवस्था रस्त्यांची. अशीच एक छान मोहीम हाती घ्या. पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे सुद्धा विनंती करूया आपण. अशीच एक मोहीम हाती घ्या आणि लवकरात लवकर स्थानिक प्रशासनालाही विनंती करूया की हे बघा इथेच रस्ते चांगले करा असं. हे बघा हा आपला म्हात्रे चौक. इथे सुद्धा भरपूर जास्त प्रमाणामध्ये ना अनधिकृत अशा हातगाड्या लागत होत्या. तर ही दयनीय अवस्था बघा. इथली परिस्थिती बघा कशी झालेली आहे. जे अक्षरशः सगळं तोडलेलं आहे. आता जर आपण इथून पुढे बघितलं ना पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपले बदलापूरमध्ये. आपण वाळवली नाक्यापासून आलेलो आहोत अतिक्रमण तुम्हाला दाखवत. आता आपण म्हात्रे चौकमध्ये आहोत. आपण जर बघितलं ना तर याच ठिकाणी इथेच गेल्या काही दिवसांपूर्वी गेल्या काही महिन्यापूर्वी इथे सिलेंडरचा स्फोट झालेला होता. त्याच्यामुळे या बिल्डिंगच्या अक्षरशः काचा वगैरे सुद्धा फुटल्या होत्या. सगळे काही अनधिकृत इथे हातगाड्या लागलेल्या होत्या. पूर्णपणे त्या तोडण्यात आलेल्या आहेत. आता नाही वाटत की इथे परत कोणी गाड्या लावू शकतं, कारण एवढं जास्त प्रमाणात नुकसान होत आहे ना लोकांचं की लोक आता परत हिंमत नाही करणार लावायची. पूर्णपणे तोडण्यात आलेलं आहे इथलं सुद्धा. इथे सुद्धा आता काहीच आपल्याला दिसणार नाही असं वाटतंय. खूप जास्त तीव्र अशी ही मोहीम आहे. अतिक्रमण हटाव. अतिक्रमण सगळं जर असंच चालू राहिलं तर एका हप्त्यामध्ये बदलापूरमधलं सगळं काही अतिक्रमण संपून जाईल असं म्हणायला हरकत नाही. परंतु या अतिक्रमणमुळे गोरगरिबांचं नुकसान होणार नाही याची खरंच काळजी घेण्यात आली पाहिजे. पुढे जाऊया आपण आता. पुढे बघूया. काही नागरिक खरंच घाबरलेले आहेत. जर तिकडे बघितलं ना आपण त्यांनी अक्षरशः ते शेड काढत आहेत. त्यांचे शेड काढून घेत आहेत लोक. आता पुढे जे शेड लावलेले आहेत लोकांनी ते काढून घेत आहेत. जाऊया पुढे. तुमचं काय प्रतिक्रिया आहे याच्यावर तेही द्या. आणि मागणी करत आहे आपण पालिकेला की आज तुम्ही या रस्त्याने आलेले आहात. तुम्हाला इथे रस्तेही ठाऊक आहे की रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. ते पण कृपया त्याच्यावरही अशीच एक मोहीम राबवण्यात यावी. आणि सगळे रस्ते एकदा छान करून द्या बदलापूरचे. ते बघा चांगले नागरिक आहे आपल्या बदलापूर पश्चिम मधली सुद्धा. बघा ते त्यांचे अतिक्रमण हटवत आहे. इथून काढून घेत आहेत. कुठेतरी इथे दरारा निर्माण झालेला आहे. दराराच बोलतो ना आपण. दरारा कुठेतरी इथे निर्माण झालेला आहे. मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या माध्यमातून म्हटलं तरी चालेल. घाबरलेली आहेत जनता. त्यांना घाबरलेली नाही परंतु रिस्पेक्टही बोलू शकतो आपण. इथे कुठेतरी आदर आहे की त्याला पालिका कामाला लागलेली आहे. आपलं नुकसान होऊ नये यासाठी. गोरगरिबाचं जनतेचं नुकसान करायला कोणालाही आवडत नाही. पण एकदा नुकसान झालं की व्यक्ती परत ती चुकी करत नाही असं काही असावं. पण त्यांना जागा दिली पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय तेही सांगा. भरपूर असे आपले मराठी बांधव सुद्धा आहेत. त्यांच्या हातावर पोट आहे इथे. सगळी शेड निघलेली आहे. शेड इथले सगळे निघलेले आहेत. काहीच नाहीये. काढून घेतली सगळ्यांनी. अक्षरशः अर्ध्या रस्त्यापर्यंत इथे शेड होती. दुपारी आम्ही आलो तेव्हा या साईडला एक खंबा होता मोठा. तो इलेक्ट्रिक मशीननी कापण्यात येत होता. नागरिकांकडनंच येत होता तो. अतिक्रमण मध्ये असेल म्हणून त्या खांबला बांधून अक्षरशः पुढे शेड लावण्यात आलेले होते. ठीक आहे चालेल. टर्न घेऊन जाऊया आपण आता. तर बघत राहा आपले बदलापूर खाऊ गल्ली. ठीक आहे चला. आज खाऊ गल्लीचं दृश्य दाखवतो. रिकनेक्ट करू. कट करून ठीक. तर आता आपण खाऊ गल्लीत जाऊया. खाऊ गल्लीचं दृश्य बघू. पालिकेला ही विनंती करूया की जरा इकडेही लक्ष द्या. मोहीम हाती घेतलेली आहे तर सगळंच घ्या वन बाय वन. रस्तेही बघा पहिले. सर्वप्रथम रस्ते चांगले झाले तर खूप छान होईल. जाऊया आपण आता खाऊ गल्लीमध्ये. आपल्या काय दृश्य आहे ते एकदा नजर टाकून येऊया. ही अवस्था अशी झालेली आहे बदलापूरची. पण आजचं दृश्य जरा जास्त भयानक होतं. हे बघा हे आपले बदलापूरचे रस्ते असे आहेत. रस्तेही बघा आमचे बदलापूरचे रस्तेही चांगले झाले पाहिजे.
हे बघ, नको तिथे झाकणं आहेत ते नाल्याची, नको तिथे खड्डे भरून पडलेत, नको तिथे स्पीड ब्रेकर्स आहेत. हे गल्लीत आलेलो आहोत आपण आता. हे बघा, हे झाकण बघा, हे इथलं काय काय सुरू आहे बदलापूरमध्ये. हे बघा, हे दगड का आता अर्ध नागरिकांची पण याच्यात चुकी म्हणायला हरकत नाही. ही आहे आपली दयनीय अवस्था. बदलापूर यांनी नाही लावले, भरपूर जणांनी काय नाही लावले. आज रस्त्यावरती नाही आहे, नाहीतर अक्षरशः हा रस्ता चालायला पण जागा नसायची. पण इथं नावच खाऊ गल्ली आहे. जसं वाटतंय मला की इथं नावच खाऊ गल्ली आहे, मग खाण्यापिण्यासाठी कुठं जायचं, मग काहीतरी एक छान असा मार्ग तरी उपलब्ध करून दिला पाहिजे. खवय्यांसाठी जागा तरी कुठे मग बदलापूरमध्ये. ठीक आहे, तर जायचं तिकडे, तिकडून टर्न घ्यायचा, इकडून घ्यायचा. तर बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. आता आपण थांबूया. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तेही द्या. कोणाचं मन दुखवलं गेलं असेल तर खरंच क्षमा असावी. आमचा प्रयत्न फक्त एवढाच आहे की तुमच्यापर्यंत बदलापूरमध्ये सुरू असलेल्या घडामोडी दाखवणं. त्या चांगल्या असू द्या नाहीतर वाईट घडामोडी असू द्या, आपण ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर यामध्ये जर कोणाच्या भावना दुखवल्या जात असतील, कोणाला काही वाईट वाटत असेल तर खरंच क्षमा असावी. तो प्रयत्न आमचा नाही आहे. रस्ते बघून घेऊ एकदा आणि थांबूया. ते बघा रस्ते, बरोबर. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर. भेटूया पुढच्या बातमीमध्ये.